तारिणी, हा अगं सगळ्यांना वाढतेस ना, तू पण हातासरची 4 घास खाऊन घे. तुझा उपवास आहे ना. नाही मला भूक नाहीये. निशीची आई, भूक नसायला काय झालंय तुला? हे घे खाऊन घे. अरे निशीची आई, नकोय मला. एकदा सांगितलेलं कळत नाही का ग तुला? ए काय हे तुमच्यासाठी आणलंय ना ते? आमच्यासाठी आणायचं असतं ना तर कधीच आणलं असतं. काव्याला पाठवून मागवलंय हे सगळं. हा म्हणजे आता पोट भरली आहेत ना तुमची, म्हणून हे सुचतंय. परक्यांना रक्ताच्या नात्याचा मान देतोय ना, तिथे चुकतंय आमचं. आणि हिच्या भरोशावर राहिलो असतं ना तर उपाशी राहायची वेळ आली असती. तसंही काय, लोकांचा जीव घेणाऱ्या बाईच्या पोटी जन्मली आहे ही. गुण असणारच ना. आत्या दर वेळेला आईला मध्ये आणायची काय गरज आहे? माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये. ती निर्दोष होती. हो का? काय म्हणालीस? हा, निर्दोष होती तुझी आई? आम्हाला माहितीच नाही. कुठल्या कोर्टात सिद्ध केलंयस तू हे? अजून केलं नाहीये, पण लवकरच करेन. कर हं? नक्की कर. आधी नरकातून घेऊन ये तिला आणि मग हे सगळं कर. हं? आणि विचार, माझ्या नवऱ्याला फॅक्टरीमध्ये कशाला बोलावून घेतलं होतं? विचारा नक्की, मग सगळं कर. शांत व्हा, जरा शांत व्हा. मालती, रेखा, तुम्ही आतमध्ये जा बघू. दादा तुला नाही म्हणजे कसं आहे ना की उपासामुळे तुमची खूप चिडचिड होते असं मला वाटतं. तुम्ही जरा जरा समजून घ्या ना. हं? जा आज जा. मालती चल हो बाजूला. काय ठीक आहे, इतकं काय पॅनिक व्हायची गरज नाही. आम्ही मॅम ओके. काय झालंय? तब्येत बरी नाहीये का यांची? काय नाही ग, 2 पायांची मांजर आडवी गेली. मांजर आडवी केली म्हणजे? काय झालंय काका? काय नाही गे, रस्त्यावर गजरे विकणाऱ्या एका मुलीला हिचा धक्का लागला. सगळे रस्त्यावर पडले तिचे गजरे. माल नुकसानीत गेला बिचारीचा. माझा तिला नाही, तिचा मला धक्का लागला. आणि त्या उद्धट मुलीला मध्ये पडायची गरज काय होती म्हणते मी. उगाच त्या मुलीवरती राग काढू नको. काका, चूक तुझीच होती. तुम्ही नेहमी ना परक्यांचीच बाजू घ्या. नाही कसं आहे ना, बायकोला शहाणपण शिकवणारा प्रत्येक माणूस नवऱ्याला शहाणाच वाटतो. काकू, अरे युवराज करत झालं तू आलास. बघ ना, तुझ्या बाबांना बरं नाहीये. मी काय करू मग? मी काय डॉक्टर आहे का? बोलवा ना त्या डॉक्टर कामतला, बोलवा ना. नेहमी बोलवता ना त्याला, बोलवा त्याला. अरे युवराज, उद्धटपणे बोलू नकोस. जाऊ दे त्याला, जाऊ दे. आपलं नशीब वाईट म्हणायचं आणि गप्प बसायचं, दुसरं काय. तर पुढच्या मुलाला स्वतःच्या बापाच्या तब्येतीची विचारपूस करता येत नाही सारे. आणि तिकडे कोण कुठला मुलगा तो किती प्रेमाने आणि मायेने बोलून गेला माझ्याशी. कोण मुलगा? शेवटी ही केस स्पेशल क्राईम युनिटने सॉल्व्ह केली ना. सर, आम्ही सुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलं. सस्पेक्टच्या बाईकचा जो नंबर आम्ही ट्रेस केला होता, नेमकी ती नंबर प्लेट खोटी निघाली सर. तुम्हाला स्पॉटचं लोकेशन कोणी दिलं होतं? सर आम्ही ते शट अप. मला माहिती आहे, केवळ मेडल्स आणि प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही स्पेशल क्राईम युनिटच्या कामकाजामध्ये डवळाडवळ केलीत आणि त्यामुळे गुन्हेगार सुटला या हातातून. पण नाटेकर, एक लक्षात ठेवा, स्पेशल क्राईम युनिट कधीही कुठल्याही मेडल्ससाठी किंवा प्रमोशनसाठी कामं करत नाहीत. रादर त्यांनी कितीही मोठी कामं केली ना तरी त्यांना साधी कौतुकाची थाप सुद्धा मिळत नाही हो. पण ते आपली कामं इमानदारीने करत राहतात. नाहीतर तुम्ही आज केवळ तुमच्यामुळे तो गुन्हेगार आपल्या हातातून सटकलाय. हे केवळ आमच्यासाठी मिशन नव्हतं, आमच्या टीम मेंबरपैकी एकाच्या आयुष्याचं ध्येय होतं ते.
आणि केवळ तुमच्यामुळे आज त्या ध्येयापासून आम्ही लांब गेलोय. सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही सर. यू बेटर बी. अगो ए घेऊन जा, नार्कोटिक्स कडे दे. एक मिनिट जा 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 घेऊन जा. ब्लँक कार्ड. गुलाब. आधी नरकातून घेऊन ये तिला आणि मग हे सगळं कर. हं? आणि विचार, माझ्या नवऱ्याला फॅक्टरीमध्ये कशाला बोलावून घेतलं होतं? काही झालं तरी आपल्याला हा मिडलमॅन पकडायचा आहे, तरच आपण गुलाबपर्यंत पोहोचू शकू. सर, ही डील जेवढी डिपार्टमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढीच बॉससाठी आहे आणि आमच्यासाठी सुद्धा. माफ कर मला. नाही पकडू शकले. आजही नाही पकडू शकले मी त्याला. माफ कर मला. पुन्हा एकदा त्या गुलाबपर्यंत पोचण्याचा मार्ग गमावून बसले मी. मला माफ कर, पण मी शांत नाही बसणार आहे. मी काहीही झालं तरी त्या गुलाबपर्यंत पोचणारच आहे. आज आत्यामुळे त्या फॅक्टरीचा क्लू मिळालाय. मी त्या फॅक्टरीत जाणार आणि त्या फॅक्टरीत काय घडलं होतं हे मी शोधून काढणार आहे. मी इतक्या सहजासहजी शांत बसणार नाही. नाही बसणार. तारिणी. युवराज, काम डाऊन. शांत. इट्स ओके. काय झालंय? नाही काय नाही. आय एम फाईन. निशिताशी भांडण झालंय. काय? तिलाच भेटायला गेला होतास ना? अँड शी इज कॉलिंग. हां हां येस, त्यामुळेच मी आता गेलेलो ना भेटायला, तर थोडंसं जरा आमच्यात या म्हणूनच.